नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठीची जी भरती प्रक्रिया एप्रिलमध्ये परीक्षा झाली होती, याचा निकाल उमेदवार वाट पाहत आहेत. तीनही खंडपीठं मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांचा कट ऑफ रिझल्ट आणि पुढची जी अपडेट आहे, पुढची जी प्रक्रिया आहे, या संदर्भातल्या महत्त्वाच्या आजच्या नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठातील शिपाई, हमाल, फराश आणि लिपिक पदाच्या परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांसाठी आजची ही महत्त्वाची अपडेट, लेटेस्ट नवीन अपडेट आहे निकालाबाबतची आणि शॉर्टलिस्ट आणि कट ऑफबाबतची जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्या ज्या शासकीय भरती आहेत यांच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात निकाल जो आहे हा नेमका नक्की कधी लागू शकतो. सुधारित आन्सर की मुळे कोणाचे मार्क्स वाढू शकतात आणि कोणाचे कमी होऊ शकतात. त्याचबरोबर अपेक्षित कट ऑफ हा कितीपर्यंत जाऊ शकतो आणि पेपर नंतर जी पुढची प्रक्रिया आहे ही काय असेल, म्हणजे झालाय तुमचा पेपर झालाय, तुमची शॉर्टलिस्ट आली की त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस कशी असेल, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा निकालाबाबतचे अपडेट पाहूयात. निकालाबाबत खूप उशीर झालेला आहे. गेल्या 10 ते 15 दिवसापासून, जवळजवळ 1 महिन्यापासून निकालाची वाट पाहत आहेत, तरीसुद्धा निकाल अजून जाहीर झालेला नाही आहे. तर या संदर्भात मोठी अपडेट म्हणजे सुधारित आन्सर की उत्तर तालिका प्रसिद्ध झाल्यानंतरनं आता आयोगाकडून, म्हणजेच मुंबई हायकोर्ट ज्यांच्याकडून परीक्षा घेण्यात आली, अंतिम गुण आणि कट ऑफ बाबत निश्चित करण्याची प्रक्रिया ही सध्या सुरू असल्याची माहिती आपल्याकडे आली आहे. म्हणजे प्रक्रिया सध्या सुरू आहे. खूप जास्त उमेदवार असल्यामुळे, जास्त उमेदवारांना संधी मिळणार असल्यामुळे कट ऑफ जो आहे, शॉर्टलिस्ट लागायला, उमेदवारांची यादी यायला हा वेळ लागतोय. तर यामुळे अनेक उमेदवार आता निकालाची वाट पाहत आहेत. सध्या उपलब्ध माहितीनुसार 10 ते 15 जुलै दरम्यान निकाल जो आहे हा जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढचे जे 10 ते 15 पुढचा आठवडा जो आहे, या पुढच्या आठवड्यामध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. या मात्र लक्षात ठेवायचं आहे, अधिकृत जी तारीख आहे ही तर उपलब्ध माहितीनुसार, म्हणजे अधिकृत जी ऑफिशियल तारीख आहे ही अजूनही जाहीर केलेली नाही आहे. पण सध्या ज्या ऑफिशियल अंतर्गत माहिती आपल्याकडे प्राप्त झाली यानुसार 10 ते 15 जुलैपर्यंत हा निकाल लागू शकतो. अंतिम तारीख लवकरच मुंबई हायकोर्टकडून नोटीसद्वारे जाहीर केली जाईल. त्याच्यानंतर जी सुधारित उत्तर तालिका आहे, म्हणजे अंतिम उत्तर तालिका, याचा परिणाम उमेदवारांच्या गुणांवर कसा झाला आहे हे पाहूयात. तर सुधारित उत्तर तालिकेमुळे अनेक उमेदवारांच्या गुणांमध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे बदल झालेलाच आहे. जवळजवळ शॉर्टलिस्टमध्ये उमेदवारांचे मार्क वाढल्यामुळे जे बाहेर गेले होते शॉर्टलिस्टच्या, ज्यांना संधी नव्हती, त्यांचंसुद्धा आता नाव उमेदवारांची निवड यादीमध्ये, म्हणजे शॉर्टलिस्टमध्ये येण्याची शक्यता बनली आहे. कारण त्यांचे मार्क्स आता वाढलेले आहेत. काही प्रश्न पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. आपण पाहिलं होतं प्रश्नपत्रिका. तर काही प्रश्नांना एकापेक्षा जास्त योग्य उत्तरं स्वीकारण्यात आली आहेत. त्यामुळे त्या उमेदवारांचे मार्क्स वाढणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे 1 ते 3 गुण वाढू शकतात. तर काही विद्यार्थी असे सुद्धा आहेत, आधी मिळणारे गुण त्यांचे कमी होण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आली आहे. जर तुम्ही एखाद्या प्रश्नावर हरकत घेतली असेल आणि आयोगाने, म्हणजेच मुंबई हायकोर्टने ती मान्य केली असेल, तर त्याचा फायदा होऊन तुम्हाला 1 गुण जो आहे अतिरिक्त जास्त हा मिळू शकतो, दिला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आता अपेक्षित कट ऑफ जो आहे हा कधीपर्यंत लावू शकतो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न. कट ऑफमध्ये कितीपर्यंत जाऊ शकतो? उपलब्ध माहितीच्या अंदाजानुसार कट ऑफ जो आहे हा पुढील प्रमाणे असेल. लिपिकसाठीचा 90 गुणांचा पेपर आहे. यामध्ये सुरक्षित झोन तुम्ही म्हणू शकता अंदाजे 55 ते 60 गुणांच्या दरम्यान असेल. यामध्ये 2 ते 3 प्रश्नांमुळे हा कट ऑफ जो आहे थोडा वर किंवा खाली जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरनं शिपाई, हमाल आणि फराश यासाठी पेपर जर पाहिला तर 30 गुणांचा पेपर झाला होता. आणि या तिन्ही पदांसाठी अपेक्षित सुरक्षित झोन जो आहे, सेफ झोन, हा 19 ते 24 गुणांच्या दरम्यान सांगितला जात आहे. म्हणजे तुम्हाला 19 ते 24 गुणांच्या दरम्यान गुण असतील तर तुमचं जे निवड यादीमध्ये नाव आहे हे येण्याची शक्यता बनते. हे झालं शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठी. एकूण 30 गुणांचा पेपरमध्ये 19 पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्हाला संधी ही बनू शकते. त्याच्या अगोदर आपण वरती पाहिलं लिपिक पदासाठीचा 90 गुणांचा पेपर. यामध्ये सेफ झोन जर पाहिला तर 55 ते 60 गुणांपर्यंत आहे.
म्हणजे 55पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुमचं नाव यामध्ये शॉर्टलिस्टमध्ये येण्याची ही शक्यता बनते. आता हे फक्त अपेक्षित अंदाजित श्रेणी आहे, अंदाजित आपण सांगितलेलं आहे. अधिकृत कट ऑफ हा निकालानंतरनं जाहीर केला जाईल. जास्त उमेदवारांनी अर्ज केल्यामुळे, जास्त उमेदवार निवड होत असल्यामुळे, शॉर्टलिस्ट असल्यामुळे, जास्त जागा असल्यामुळे यामध्ये उमेदवारांचा कट ऑफ सुद्धा मुंबई हायकोर्ट जाहीर केलं. तर यामध्ये पेपर पास झाला म्हणजे तुमची अंतिम निवड नाही आहे. तर याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं नाव जर शॉर्टलिस्टमध्ये आलं याचा अर्थ तुमची अंतिम निवड झालेली नाही आहे. त्याच्यानंतरनं उमेदवारांच्या पुढच्या प्रोसेससुद्धा आहेत. म्हणजे यामध्ये शारीरिक चाचणी आहे, कौशल्य चाचणी आहे, त्याच्यानंतरनं मुलाखत आहे. यामध्ये तुम्हाला अंतिम गुण मिळतील, त्याच्यानंतरनं तुमची निवड हे केली जाईल. म्हणजे अनेक उमेदवारांचा गैरसमज असतो पेपर पास झाला म्हणजे नोकरी लागली, पण तसं नाही. प्रत्येक पदासाठी पुढील प्रक्रिया असणार आहे. लिपिक पदासाठी टायपिंग टेस्ट असेल आणि कौशल्य चाचणी झाली की इंटरव्ह्यू मुलाखत असेल. तर शिपाई, हवाल आणि फराश या पदांसाठी शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत असणार आहे. हे पुढचे टप्पे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालाची वाट पाहत बसू नका. जर तुम्हाला चांगले गुण असतील, सेफ झोनमध्ये वरीलप्रमाणे तुम्ही येत असाल तर तुम्ही आत्ताच ही तयारी तुमची जी आहे कौशल्य चाचणी आणि मुलाखतीसाठीची तयारी हे सुरू ठेवा, कारण कोणत्याही क्षणी हा निकाल लागू शकतो. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की किती उमेदवार पुढे जाऊ शकतात, शॉर्टलिस्टमध्ये किती उमेदवारांची नावं ही येणार आहेत. तर लिपिक पदासाठी एकूण 1332 या जागा होत्या. या कारणामुळे जर मुंबई हायकोर्टने सुमारे 15 याप्रमाणे उमेदवार पुढच्या टप्प्यासाठी सिलेक्ट केले तर जवळपास 19 ते 20,000 इतक्या उमेदवारांची यादी ही जाहीर होईल आणि त्या उमेदवारांना पुढच्या टप्प्यासाठी सिलेक्ट केले जाईल. त्यामध्ये अंदाज असा आहे, शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठी सुद्धा जागांची संख्या चांगली असल्यामुळे पात्र उमेदवारांची संख्या सुद्धा जास्त असेल. म्हणजे जवळजवळ 887 जागा आहेत आणि त्यानुसार जर एका जागेसाठी 15 सिलेक्ट केले तर त्या पद्धतीने पाहू शकता जवळजवळ 10 ते 15,000 उमेदवार पुढच्या टप्प्यासाठी सिलेक्ट होतील. आणि यामुळे कट ऑफ तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. खूप कमी कट ऑफ लागणार आहे. कट ऑफ कमी लागण्याचं अजून एक कारण म्हणजे पाहू शकता कोणतंही आरक्षणसुद्धा नाही आहे. जर चांगले गुण असतील तर तुमची निवड ही होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवर्गामधून तुम्ही असलात तरी तुम्हाला कमी गुण असल्यानंतर संधी नाही आहे, पण जास्त गुण असतील तर 100% संधी मिळेल. कोणताही OBC असेल, ओपन असेल, कोणताही प्रवर्ग असला तरी फरक पडणार नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता निकाल तर अजून जाहीर झालेला नाही आहे, कधीही होऊ शकतो. तर या संदर्भात उमेदवारांनी आता काय करावं? तर सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर नियमित लक्ष ठेवा, कारण कोणत्याही दिवशी आजसुद्धा निकाल लागण्याची शक्यता आहे. तुमच्यापर्यंत ह्या अपडेट आपण पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत ह्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर तुमचे गुण चांगले असतील, सेफ झोनमध्ये असतील तर पुढील टप्प्यांची म्हणजेच टायपिंग टेस्ट असेल, शारीरिक चाचणी, लिपिक शिपाई, हमाल आणि फराश पदासाठीची आणि मुलाखतीसाठीची तयारी करा. आणि यासाठी आत्तापासून तयारी केली तर निकालानंतर तुमची घाई होणार नाही. महत्त्वाचं म्हणजे DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे सगळे कागदपत्रेसुद्धा तुमच्याजवळ बरोबर असू द्या. शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये सांगितलेली कट ऑफ, निकालाची तारीख आणि पुढील प्रक्रिया ही सध्या आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे यावर उपलब्ध आहे. अंतिम आणि अधिकृत माहिती फक्त मुंबई उच्च न्यायालयाकडून वेबसाईट जो आहे अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल. ही माहिती चांगली वाटली असेल तर नक्कीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ज्या काही शासकीय भरती प्रक्रिया आहेत याच्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील.